सर्वांची इच्छा आहे, मात्र त्यांना फर्स्ट शिपला जायचंय. पंचांचे इशारा आले. फर्स्ट बॉल, फायनलचा चेंडू, पहिला चेंडू. स्वागत करूया टाळ्या वाजून. पहिला चेंडू, वेलकम 6 षटकार. पनवेलच्या या शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई. तर नक्कीच संदीप पाटील खानाव, बळीराम पाटील साहेब खानाव, मधुकरजी भगत साहेब खानाव, त्यानंतर मोहन भोपी साहेब खानाव आणि पांडुरंग दिसले साहेब माजी उपसरपंच यांच्याकडून सलग 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले. तर तब्बल कॅश प्राइज असेल 3000. सुवर्ण संधी. फायनलची लढाई डोंगऱ्याचा पाडा विरुद्ध विचुंबे. डावाची सुरुवात केली यास आपण पाहतोय प्रदीपनं षटकारानं 2 चेंडूमध्ये वैयक्तिक ठोकल्या. 8 डावा पूर्वार्ध या सामना पाहायला मिळतोय तो डोंगऱ्याचा पाडा विरुद्ध भैरवनाथ विचुंब्या. इम्पॉर्टंट मॅच. 4 वाजून 3 मिनिटं झालेत. प्रवीण आलेत. संपूर्ण जबाबदारी रॉकी हिंदीचे आमचे रॉकस्टार लोकप्रिय समालोचक कॅलरीज गेन करून आलेत आणि आता त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. वळूया मॅच कडे. ऑन साइडला पहिल्या पूर्वार्धामध्ये खेळतोय डोंगऱ्याचा पाडा संघ. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय. सामना महत्वाचा आहे. विचुंबे डोंगऱ्याचा पाडा दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही संघाचे पाठीराखे. आता एकूण धावा, टोटल रन्स 9 रन्स ऑन बोर्ड. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. अविनाश 3 चेंडू मध्ये 9 आल्या. बघा कॅमेरामन आहेत आमचे 24 लाईव्ह इव्हेंट नंदन आहेत. नंदनचं धन्यवाद देऊया. मेन ऑपरेटर विवेक असतील, छांबो असतील. नेक्स्ट बॉल अविनाश. उचली घेणारा चेंडू. यस, दूरवर क्षेत्ररक्षक. प्रयत्न खूप छान आणि ते धक्का बसतोय. पहिला धक्का मिळेल बॅटिंग करताना डोंगऱ्याचा पाडा संघाला. तर थँक्यू डीजे सागर. आपण विचार केला तर विचुंबेचा आजही विचार केला तर एक गाव एक गणपती तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतो. मित्रांनो, विचुंबे गावाचं महत्व सांगायचं झालं ना तर ज्या गावातील 50% युवक बिल्डर्स अँड डेव्हलपरचे व्यवसाय सक्रिय आहेत, ज्या गावात चांगल्या प्रकारे क्रिकेट पाहायला मिळतं, ज्या गावात बीडी पाटील सारखा राष्ट्रीय कुस्तीपट्टू पाहायला मिळतो, ज्या गावात महेश भिंगारकर सारखा आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर पाहायला मिळतो, ज्या गावातून महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत असलेले अनेक युवक पाहायला मिळत आहेत, इंडियन आर्मी मध्ये सुद्धा विचुंबेतील युवक पाहायला मिळत आहेत, डॉक्टर, वकील, इंजिनिअरिंग क्षेत्रात सुद्धा विचुंबे गावातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश पाहायला मिळतं. अजून खूप काही सांगायला गेलो तर रात्र कमी पडेल. आपल्या गावाबद्दल वाईट सांगणारे खूप असतात, चांगले तोच सांगतो जो चांगल्या गोष्टी अनुभवतो. आणि मी विचुंबे गावाला जवळून अनुभवलंय. ज्या गावात राजकारण फक्त निवडणुकीच्या दिवशी होतो, ज्या गावात खेळात किंवा फ्रेंडशिप मध्ये कधीही राजकारण येत नाही, असं गाव म्हणजे विचुंबे. त्यांचा पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद करतो. नक्कीच ही राहिली विचुंबे गावाची ओळख. अगदी सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेलं गाव आहे आणि एका बाजूला डोंगऱ्याचा पाडा हा गाव सुद्धा नक्कीच सुसंस्कृत शिक्षित व्यक्तिमत्वांचं गाव. दोन्ही गाव आपण पाहतो आपल्या पनवेल तालुक्यातील दोन्ही गाव आहेत आणि खास करून बिंदासबाई ठोंबरे यांच्या या उद्योग मंत्री आमदार चषकामध्ये आपल्याच तालुक्यातील 2 संघ. अविनाश फुटबॉलचा वापर, पायाचा वेध घेणारा जरूर चेंडू होता. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल का सामना महत्वाचा असल्या कारणाने धावांचा रतीप उभा करणं हे संघासाठी खूप महत्वाचं आणि तो प्रयत्न करताना गोलंदाज आपण पाहतोय विनाश. अविनाश आतापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर जे अविनाशनं कमबॅक केलं 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिल्या प्रवीण आणि 1 विकेट. याला म्हणतात गुणवान गोलंदाज, याला म्हणतात तंत्रशुद्ध गोलंदाज आणि एक सिस्टमॅटिक गोलंदाज कसा असावा याचं उत्तम उदाहरण अविनाश. फुटबॉलचा वापर, भन्नाट वेग होता, हलकाचा स्विंग सुद्धा केला, फलंदाज फसला आणि हा डॉट बॉल. यस, एंड ऑफ द ओव्हर आणि एकूण धावा फलकावरती गुणसंख्या 9. तर सागर, या स्पर्धेसाठी ज्यांनी दमदार योगदान दिलं ते खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बळीराम शेठ पाटील, मधुकर शेठ भगत, खानावगाव तंटामुक्त अध्यक्ष संदीपभाई पाटील, त्याच्यानंतर खानाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच
पांडुरंग शेठ दिसले, त्यांच्या समेत शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व मोहन भोपी आणि त्याच्यानंतर माजी सरपंच लहू शेठ पाटील यांनी या स्पर्धेला दमदार योगदान दिलाय आणि त्यांच्या वतीनं या फायनलच्या सामन्यासाठी आणि चिकाबैलाचे मालक दीपक शेठ तवले यांनी दमदार योगदान दिलाय आणि फायनलच्या सामन्यासाठी इथे बघा विकेट हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचा पारितोषिक. तर नक्कीच पहिलं षटक संपले, एकूण धावा फलकावरती 9. यस, आज ड्रोन कॅमेराची साथ सुद्धा खूप छान मिळाली, ते क्षण सुद्धा कोणी विसरणार नाही. सेकंड ओव्हर टोटल रन्स 9 रन्स ऑन बोर्ड. गंभीर वातावरण, क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागले या लढतीकडे. संयमी खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज अक्षय कडू आलाय, 2 चेंडू डॉट खेळलाय. जगदीश अनुभवी गोलंदाज, अनुभव त्यांच्याकडे दांडगा आणि ते जगदीश राऊंड विकेटनं. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दूरवर क्षेत्ररक्षक तैनात आणि आपण पाहते जरूर टॉस जिंकला विचुंबेनं. सिंगल डबल. डोंगऱ्याचा पाडा संघानं आपली गोलंदाजी ताकद दाखवली. समोर विचुंबे संघ स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, पॉवरफुल बॅट्समन या संघामध्ये आणि तुम्हाला चांगली धावसंख्या उभी करावी लागेल. संकट तुमच्यातील जिद्द पाहण्यासाठी येत असतात, संकटांना मुळीच भिवू नका, त्यांच्याशी 2 हात करा. लक प्लस हार्डवर्क इज इक्वल टू सक्सेस. यशस्वी होण्यातील मार्गातील प्रमुख अडथळा म्हणजे ती भीती आणि खेळामध्ये भीती, दबाव, निराशा, पॉइंट या गोष्टी खूप घातक असतात आणि इथे पॉझिटिव्ह क्रिकेट दाखवावं लागेल का सामना महत्वाचा आहे. आघाडीची जोडी झुंज देत असताना बाद झाला अजय, आता अक्षय कडू आणि त्याला साथ देतोय प्रदीप पाटील. गोलंदाज जगदीश भिंगारकर. टोटल रन्स 10 रन्स ऑन बोर्ड. लाईन पाहिली, रिव्हर्स अटेम्प्ट केला, या चेंडू बॅटवर आला नाही आणि इथं गोलंदाजांचं दमदार योगदान. हा चेंडू डॉट बॉल. करामत, आपल्या मनगटी ताकद, आपल्या बोटांची जादू, आपला अनुभव पणाला लावलाय. कारण उद्योग मंत्री आमदार चषकाच्या फायनल मध्ये तुम्ही खेळता हे महान खेळाडूंना माहिती आहे. लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक उभा आहे आणि जरूर इथे आपण पाहतोय धाव मिळणार. या चेंडूवर सिंगल. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा टोटल रन्स. धावसंख्या पाहूया 11. समाधान ठोंबऱ्यांना पाहतोय आम्ही. बिंदास बाईंचे छोटे बंधू आज भरपूर या क्रिकेट सामन्याचा ते एन्जॉय करताना मनापासून धन्यवाद. संपूर्ण पाहुणा वर्ग, संपूर्ण कला, क्रीडा, आर्थिक क्षेत्रातील नामवंत मंडळी. गोलंदाज जगदीश 3 चेंडूमध्ये फक्त 2, 1 डॉट बॉल. बघा किती भेदकता आहे, किती विभिन्नता आहे आणि आता आवाज ऐकायला मिळाला तो विचुंबेच्या पाठीराख्यांचा. जल्लोष, आनंद मध्ये परावर्तित झालाय. वासुदेवजी भिंगारकर साहेब आज पूर्ण वेळ या स्पर्धेचा आनंद घेताना धन्यवाद देऊया. गोलंदाज जगदीश भिंगारकर 4 चेंडू 2 धावा. फुटबॉलचा वापर वेगाने खेळला, डीप कडे क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि रोहितला आपण तिथे जरूर पाहिलं सिंगल. एकूण धावा धावफलकावर गुणतालिका संघ पोहोचलाय. टोटल रन्स 12 धावा 12 रन्स. 24 लाईव्ह इव्हेंटचे आज मेन कॅमेरामन आम्ही जरूर पाहतोय मनीष बाळा. मनीष बाळा उलटी कॅपवाला हे त्यांचं डायलॉग आहे. आज प्रचंड मेहनत संपूर्ण टीमचं धन्यवाद देऊया आणि आम्ही पाहतो ॲपलचा आनंद घेताना आमचे प्रमुख शिवसेना यांच्या माध्यमातून गावदेवी क्रिकेट संघ खानाव ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून साकारली स्पर्धा. मग त्यांच्या समेत नरेंद्र विभाग शिवसेना विभाग प्रमुख सुकेश भोपी, अक्षय मस्कर शाखा प्रमुख वाकडी, त्याच्यानंतर हेमंत ठाकूर भिंगारवाडी शाखा प्रमुख, त्याच्यानंतर रविबाई पाटील नवीन पनवेल उपशहर प्रमुख, रोहन गायकवाड नवीन पनवेल विभाग प्रमुख, शहर संघटक अतुलभाई मोकल, त्याच्यानंतर आपण विचार केला सूरज पालकर केवाले शाखा प्रमुख,
यांचं या ठिकाणी दमदार योगदान आहे. त्यांच्या समेत कॅप्टन संजू पाटील गावदेवी क्रिकेट संघ खानाव गेली दमदार मेहनत घेत आहे. ते शाखा प्रमुख सूरज कर्णूक खानाव यांचंही मनापासून स्वागत. आणि या स्पर्धेसाठी भरभरून गेली 7 रात्र ज्यांच्या माध्यमातून आम्हाला अफाट मेहनत पाहायला मिळाली ते माजी सरपंच बलिराम पाटील साहेब, मधुकर भगत साहेब, त्याच्यानंतर कानावगाव तंटामुक्त अध्यक्ष संदीप पाटील साहेब, त्याच्यानंतर माजी उपसरपंच पांडुरंग दिसले साहेब, मोहन भोपी साहेब शेतकरी कामगार पक्षाचे दमदार नेतृत्व, त्याच्यानंतर माजी सरपंच लवशेठ पाटील आणि चिकाबैलाचे मालक दीपक शेठ टवले यांच्या वतीनं दमदार योगदान. सर्वांचं सहर्ष स्वागत. तर 2 षटकं संपली. धाव फलकावर टोटल रन्स पाहिल्या बघा. धावेसाठी संघर्ष, एक धाव महत्वाची, एक धाव मोलाची. तुम्हाला गॅप मध्ये खेळावं लागतं आणि जर धावा येत नाही तेव्हा सिंगल डबलला परावर्तित करणं. आज प्रवीण पाहते मुंबई इंडियन्स साठी सूर्यकुमार यादव बरसला, तळपला, शतकी खेळी केल्याने त्याची बॅटिंग पाहिल्यानंतर तुम्हाला एक निरीक्षण केलं तर तो गॅप मध्ये कशा प्रकारे फटकेबाजी करतो याचा अभ्यास बारकाईनं जरूर तुम्ही करावा. आणि मी म्हणेन टेनिसच्या यंग स्टारनं हे अपडेट तुम्ही व्हायला पाहिजे. दररोज तुम्ही काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आणि काहीतरी नाविन्य सादर केलं पाहिजे. आता दबाव वाढलाय तो डोंगराचा पाडा या संघावर. बघा आज किती छान दर्जेदार गोलंदाजी अपील करताना आपण जरूर पाहतो. मात्र आता षटक हातोल तो रोहित सुरते, हा सुद्धा एक छान गोलंदाज आहे. बऱ्याच वेळा रोहित सुरते सुद्धा संघाच्या संकटाच्या वेळी मदतीला धावून आलाय, तारनाट ठरलाय. मात्र आता तो आपला अनुभव पणाला लावतोय. फुटवाचा वापर, वारंवार मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न, अपेक्षा वाढल्या अक्षय कडू कडून तो मैदानावर सेट झालाय. ताळमेल इथे पाहायला मिळत नाही. मोठे फटके कधी येणार, बॅट मधून चौकार षटकारांची नितांत गरज आहे. जरूर पाहूया संघ पुढे सरकेल. एकूण धावा फलकावर 16 टोटल रन्स आपण जरूर पाहतोय. 16 धावा आहेत. संजू आम्ही पाहतोय प्रचंड मेहनत. आता थोडे रिलॅक्स मोड मध्ये आहेत कारण जे दबाव होतं, दडपण होतं आणि आता फायनल कडे आलोय. बक्षीस समारंभ 12 बाईक तुम्हाला समोर पाहायला मिळतील आणि अगदी काही वेळातच बक्षीस वितरण. आक्रमणाचा प्रयत्न, मोठे फटके केव्हा येणार बघा. सँडी पालकर किती आक्रमक झालेत. अगदी सुरुवातीला तो स्टॅमिना असतो ना, तोच लास्ट पर्यंत स्टॅमिना असतो त्यांचा आणि तो कदापि कमी होत नाही. एवढे आक्रमक आमचे मेन अंपायर सँडी पालकर. आता एकूण धावा 16 रन्स. षटक क्रमांक 3 फायनलचा सामना. उद्योग मंत्री आमदार चषकाची भव्य दिव्य स्पर्धा. रोहित सुरत्या आतापर्यंत चेंडू फेकले 4 आणि त्यांनी धावा दिल्यात 4. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल बिंदासबाई ठोंबरे यांचे बंधू गुरुनाथ शेठ ठोंबरे, त्यांच्या समेत विजय पाटील आणि त्यांच्या समेत जय मोटर्सचे सर्व या ठिकाणी संजय गवली साहेब माजी सरपंच यांचे या ठिकाणी आगमन. बलराम शेठ भोईर आपलं सरचे स्वागत. जब मिलते हैं दो यार तो बनता है प्यार. सागर महफिल बनाने के लिए हर एक यार जरूरी है, लेकिन उसी महफिल को सजाने के लिए हर एक ग्लास जरूरी है. आणि हे त्रिवेणी संगम ब्रह्मा विष्णू महेश यांचा हा संगम 1995 ते 96 चे बॅचचे हे 10वीचे मित्र तुम्ही आज मात्र या स्पर्धेसाठी दमदार आनंद घेत असताना नक्कीच जुन्या आठवणींना उजाळा आला असेल. रोहित सुरते इथे पाहूया आपण. लाईन पाहिली, फटका आलाय, फटक्यांची नितांत गरज. रिव्हर्स स्वीपचा फटका आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजे. पनवेल या शहराला, शहराला र पनवेल या शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला. नक्कीच या षटकाराच्या मदतीने 3 षटकं संपलीत. एकूण धावा दाफलकर गुणसंख्या पोहोचले. डोंगराचा पाडा हा संघ पोहोचला 23. पहिल्या षटकामध्ये 9 रन्स. जगदीश भिंगारकडनं केवळ 3 धावा दिल्या. 3 रन्स ओनली. 2 षटकानंतर 12 आणि आता 3 षटकानंतर 23. फायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला गेम प्लॅन आखावा लागतो. रणनीती आखणं, उपाययोजना करणं. खेळामध्ये यशाचा मूलमंत्र का असेल तर तुम्ही खेळापूर्वी उपाययोजना करा आणि ती माइंड सेट केलं होतं का आज जर चांगली गोलंदाजी झाली तर या सामन्यामध्ये आम्ही कब्जा करू. आणि आता स्वप्नील कांबळे तर षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक दोन्ही संघांना सुवर्ण संधी असेल बघा. खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलिराम शेठ पाटील, माजी सरपंच लहू शेठ पाटील, खानागाव तंटामुक्त अध्यक्ष संदीप पाटील साहेब, माजी उपसरपंच या ठिकाणी
पांडुरंग शेठ दिसले साहेब, मधुकर शेठ भगत साहेब आणि त्यांच्या समेत चिकाबाल्याचे मालक दीपक शेठ टवले यांच्या वतीनं 2000 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. विजय शेठ पाटील, संजय शेठ गवली आणि त्यांच्या समेत बलराम शेठ भोईर आणि गुरुनाथ शेठ टोंबरे आपलं सहर्ष स्वागत. कीच फायनली आणि आता लास्ट ओव्हर शेवटचं षटक आणि गोलंदाज झालाय हार्दिक. पंचांचा इशारा येईल. 22 एकूण धावा दाखल पाहूया. फटकेबाजीची नितांत गरज. 24 शेवटचे चेंडू शिल्लक 5 मैदानावर. ज्या अक्षयचा बोलबाला होता तो अजूनही मैदानावर सेट आहे, त्याला सूर गवसला नाही. 4 चेंडू डॉट खेळलाय आणि त्यानंतर षटकार दाखवला. अजूनही अपेक्षा वाढल्यात प्रदीप पाटील कडून आणि अक्षय कडून. काय प्रदीप कडून एक षटकार डावाची सुरुवात त्यांनी केली आणि आता अक्षय मैदानावर आहे. चेंडू शिल्लक 5. फायनलचा सामना आहे. आपण पाहतो एकूण धावा दाखलकर गुणसंख्या पोहोचले 24-24. शेवटचे 5 चेंडू. हार्दिक टॉस जिंकला विचुंबेनं. नेक्स्ट बॉल. बॅटच्या मधोमध फटका बनवलाय या सुपर स्ट्रोक कमालीचा. चॅम्पियनच्या बॅट मधून चॅम्पियन फटका. पॉवरफुल दर्जेदार डीप स्क्वेअर लेगला षटकार. महेंद्र शेठ दळवी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही नाईट स्पर्धा केली आयोजित विशेष कीच खूप चांगल्या पद्धतीने हा फटका ठोकला. अगदी चेंडू फ्लाय झाला आणि निश्चित सर्वांनी हे भाकीत केलं का षटकारच असेल आणि फायनली तो षटकार ठोकला. बॅक टू 2 सिक्सेस. अक्षयला आता सक्रिय व्हावं लागेल. आपलं पावित्र्य दाखवणं, आपल्या नैसर्गिक गुणवत्ता धारण करणं, आक्रमक रूप सजून हे डाव सजवणं आता ती वेळ आल्या. कारण चेंडू शिल्लक राहिले 4 आणि धावा दाफलकावर 30. एकूण धावा इथे 30. नेक्स्ट बॉल. लाईन पाहिली, झोकून दिलं. यस, आडवा तिडवा होऊन का होईना हा फटका खेळलाय 4 धावेसाठी. चौकार. पंचांचा इशाराला हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून फुटबॉलचा वापर जरूर केला. फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. सामना सुरू करायचा. यस, धावा मिळतील. या चेंडूवर एकूण 4 आल्यात म्हणजे टोटल स्कोर पाहूया आपण. 34 रन्स. 34 रन्स. 34 धावा झाल्यात सामन्यातील पूर्वार्ध. तमाम पाहुणे मंडळी सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेताना. यस, बॅट्समन आउट. जबरदस्त गोलंदाजीचा परफॉर्मन्स या ठिकाणी तुम्ही पाहताय. मित्रांनो, या स्पर्धेचा विचार केला सागर की जवळजवळ 20 ते 21 एप्रिलला या स्पर्धेची अनाउन्समेंट झाली होती आणि जवळजवळ मला तर वाटतं विचार केला सागर फक्त 10 ते 12 दिवस होते आयोजकांकडे आणि अवघ्या 10 ते 12 दिवसामध्ये हे 12 बाईकचं आयोजन सक्सेस करून दाखवलं. ते सन्माननीय बिंदासभाई टोंबरे आणि त्यांच्या समेत शिवसेना शाखा प्रमुख सूरजभाई कर्णुक, गावदेवी क्रिकेट संघाचे कॅप्टन संजीव पाटील आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीनं ही दमदार यशस्वी स्पर्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अवघ्या 15 दिवसामध्ये या स्पर्धेला सक्सेस करून दाखवलं. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय. थँक्यू डीजे. आणि त्याच्यानंतर बलिराम पाटील साहेब असतील, माजी सरपंच लवशेठ पाटील, संदीप पाटील साहेब तंटामुक्त अध्यक्ष, माजी उपसरपंच या ठिकाणी पांडुरंग दिसले साहेब, या सर्वांचा आम्ही मधुकर शेठ बघत असतील, या सर्वांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. दीपक शेठ टवले असतील, चिकाबायलाचे मालक, ज्यांनी दमदार या ठिकाणी सर्वांनी मेहनत घेतली. नक्कीच पूर्वार्धातील अंतिम काही चेंडू बाकी. धावेसाठी संघर्ष सूर्य. फायनलचा सामना. टोटल स्कोर पाहिला. डोंगराचा पाडा संघ पोहोचला. एकूण धावा 35 रन्स. आता चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू. 24 लाईव्ह इव्हेंट. आता चांबो प्रेक्षकांमध्ये काय करतात
हा प्रश्न पडला आम्हाला. लास्ट बॉल, गोलंदाज हार्दिक समोर खेळण्यासाठी उभा आहे. प्रदीप, शेवट गोड होणार का? या सॉफ्टस्टिकच्या बाहेर हा चेंडू जरूर पाहतोय. पंच आमच्याकडे वळलेत आणि हा इशारा येईल. व्हाईट बॉल. सर्वांचं खूप छान कार्य राहिलं या स्पर्धेसाठी. लाईव्ह डीजे, कॅमेरामन, जनरेटर, मंडप, सर्व्हिस, समालोचक, स्कोरर, सर्वांचं खूप छान काम आपण इथे पाहिलं. आणि आता फायनलचा हा सामना आहे. पूर्वार्धातील अंतिम बॉल. किती धावा येणार? टोटल रन्स 36. 36 धावा धावफलकावर. आक्रमण केला, हल्ला चढवला. जरूर पंचांच्या निर्णयाची वाट पाहूया. थोडा नजरे आड आणि या शेवट गोड केला षटकार. टोटल रन्स, एकूण धावा 42, 42 आणि 43 चं टार्गेट. तर बघा, प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असेल. जो षटकार बाहेर कोणी झेल पकडेल त्याच्यासाठी जय मोटारचे सर्वा माजी सरपंच संजय शेठ गवली, गुरुनाथ शेठ ठोंबरे आणि विजय शेठ पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रेक्षक कमाल कॅश साठी. हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाईयो, सेनेचा वाघ आला ना. रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. भाईयो, सेनेचा वाघ आला ना. रुपेश ठोंबरे. नक्कीच बिंदासबाईंची स्पर्धा सर्वांच्या लोकप्रिय, सर्वांच्या मनावर अधिराज्य केली. मात्र मी रजा घेईन, इथे थांबेन. काही चुकलं असेल तर माफी असावी. मात्र सर्व आयोजकांचा आम्ही मनापासून धन्यवाद देईन. आजच्या रात्रीमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. आमंत्रण तर होतं, मात्र कार्यक्रमामध्ये व्यस्त असल्या कारणानं जास्त वेळ देऊ शकलं नाही. मात्र मी रजा घेईन. पुढची जबाबदारी आमचे रोशन पाटील शिरवले आणि वैभव भोपे हरिग्राम यांच्याकडे आपण जबाबदारी देऊया. डीजे नितीनचं धन्यवाद देऊया. 24 लाईव्ह इव्हेंट मंडप आणि 12 बाईकची स्पर्धा आहे. कोण होणार चॅम्पियन, विजेता कोण असेल, मॅन ऑफ द सिरीज खेळाडू कोण असेल, चर्चा जरूर होणार. मात्र पुढची जबाबदारी आमचे समालोचक मित्र. मात्र जाऊया डीजे नितीन यांच्याकडे. पनवेलच्या या शहराला, शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाईयो, सेनेचा वाघ आला ना. रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. सेनेचा वाघ आला. रुपेश ठोंबरे हा. हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. हे हाताई पाठीवर साहेबांचा, महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. नवीन दास भाईयो, सेनेचा वाघ आला ना. रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला. धन्यवाद. बघा, या ठिकाणी आम्ही दोन्ही संघांना सूचना करतो. विचुंबे आणि डोंगराचा पाडा सामना जिंकल्यानंतर ते LED स्टंप आणि बेल्स दोन्ही टीम ते उचलून घेऊन कुठे जाऊ नका. ते लगेच पंचांकडे जमा करा. आता काही स्पर्धेमध्ये फायनल मारल्यानंतर त्या ठिकाणी स्टंप दुसरे असतं तर वेगळी गोष्ट आहे, कारण LED स्टंप आहेत. आपण देखील भाड्याशी आणलेत, त्याच्यामुळे आपण देखील विनंती असेल की LED स्टंप आपण तिथेच ठेवायचे आहेत. धन्यवाद. आणि पंच आपण बेल्स लगेच उचला. धन्यवाद. दोन्ही टीम नक्कीच सपोर्ट करतील, यात मात्र शंका नाही. मॅचकडे आता आपण बोलणार आहोत. मेगा फिनाले, 7 रात्रींची प्रतीक्षा. अगदी तुम्ही पाहिले या स्पर्धेमध्ये तब्बल 60 संघ हे दाखल झाले आणि 60 संघामधून एक संघ ठरेल या स्पर्धेमधील चॅम्पियन आणि सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरेल या स्पर्धेवर. पहिलं पूर्वार्ध संपलं, ज्यामध्ये धावसंख्या आल्या त्या 42-43 आव्हान द्वितीय सत्रामध्ये सेट केले गेले. 43 टू विन. इथे भैरव दांत विचुंबे संघासमोर पहिला चेंडू द्वितीय सत्रातील. पहिल्याच बॉलवर रोखठोक आक्रमण, परंतु फिल्डर बॉल खाली आणि पहिल्या बॉलवर इट्स अ बिग विकेट. फलंदाज झेल बाद. पनवेलच्या या शहराला, शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला. बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला.
अप्रतिम संगीताची आपण मेजवानी पाहतो डीजे नितीनच्या माध्यमातून। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री रुपेशजी ठोंबरे बिंदासबाई। आपण मेगा फायनल ही आपण मॅच एन्जॉय करतो आणि निश्चितच खेळाचा पहिला पूर्वार्धामध्ये एकूण धावा लागल्या 42 आणि उत्तरार्धामध्ये वैभव जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन। तर आदेश हेअर्स कटिंग सलूनचे प्रोप्राइटर हेयर मिस्टर असगर जलालुद्दीन अकबर मोहम्मदन, इनके छोटे बंधु यानी कि राजू, इनका भी आगमन हो चुका है। राजू, आपका भी स्वागत है। पहिला फलंदाज इथे गमावला स्वप्नील सारखा आक्रमक खेळाडू स्वस्तात बाद झाला आणि जल्लोष तुम्हाला इथे पाहायला मिळाला। इथे विकेट हॅट्रिक साठी विजय भगत मोरबे यांच्याकडून 500 रुपयाचं इथे बक्षीस असणारे गोलंदाजांसाठी ही सुवर्ण संधी। गोलंदाज तेजसला पाहतो आपण। प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु अजून एक विकेटचं पतन होऊ शकलं असतं। झेल जमिनीला भूदान। निर्धाव चेंडू येईल इथे गोलंदाजीचा अटॅक तुम्हाला इथे पाहायला मिळेल। तर बघा, प्रेक्षक कमाल कॅचसाठी सुवर्ण संधी असेल। प्रेक्षक कमाल कॅचसाठी संजय शेठ गवळी माजी सरपंच ऐवा प्रेक्षक कमाल कॅचसाठी यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज। तर थर्ड अंपायर डिसिजन, तिसऱ्या पंचांना विनंती असेल थर्ड अंपायर गोलंदाजीच्या आक्षेपावर गोलंदाजीवर आक्षेप घेतला तर ऑनस्क्रीन संजू आहेत कमिटी मेंबर्स। गोलंदाज तेजसला तुम्ही पाहतायत ज्याच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय। हा बॉल देखील खोदून काढण्याचा प्रयत्न, हो इथेही कॅच ड्रॉप। प्रयत्न चांगला होता परंतु अपयश मात्र इथे पदरी पडेल। तर बघा, दोन्ही टीमला सुवर्ण संधी असेल। या ठिकाणी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक जर संपादन केली तर या ठिकाणी संजय शेठ गवली माजी सरपंच जय मोटार्स, विजय शेठ पाटील, गुरुनाथ शेठ ठोंबरे यांच्या वतीनं 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक आणि त्यांच्या समेत बलराम शेठ पाटील माजी सरपंच, त्यांच्या समेत या ठिकाणी लहू शेठ पाटील माजी सरपंच, संदीप शेठ पाटील तंटामुक्त अध्यक्ष खानाव, त्यांच्या समेत पांडुरंग शेठ दिसले माजी उपसरपंच आणि यांच्या वतीनं मधुकर शेठ भगत यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक। तर डोंगरेचा पाडा क्रिकेट संघासाठी विकेट हॅट्रिक साठी जावई विजय भगत यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। चला आपण मॅच स्टार्ट ठेवायचे। कंट्रोल रूम मध्ये आमचे पंच सज्ज आहेत। गोलंदाज सज्ज असताना आपण तेजसला पाहतो। एक चांगले तडके दाखवण्याचा प्रयत्न, पहिला बॉल विकेटचं पतन, त्यानंतर डॉट बॉल, अलीकडच्या चेंडूगणिक सिंगल रन्स आणि चेंडू क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती तेजस तयार। तेजोमय कार्य मधली यष्टी वाकवली, बोल्डिंग दंड बहार, दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी तेजस कडून। साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा रविंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ आला भाईयो सेनेचा वाघ। आपण मैदानामधील सिच्युएशन सध्या पाहू शकाल। प्रमुख 2 खेळाडू बाद झालेत। पहिल्यांदा स्वप्नील आणि आता रोहित सुरते सारखा महत्वाचे 2 गडी या टीमनं सध्या पहिल्या षटकामध्ये इथे मोहरे गमावलेत। चांगली गोलंदाजी प्रभावशाली कामगिरी सध्या तुम्हाला करताना पाहायला मिळतील। तेजस या गोलंदाजाला 4 चेंडू आतापर्यंत फेके गेलेत, फक्त 1 धाव या षटकामध्ये आलेत आणि 2 महत्वाच्या सफलता। अतिशय इकॉनॉमिकल स्पेल इथे सादर केला जातो। 1 डॉट बॉल, 1 सिंगल रन्स आणि त्यानंतर विकेटचा आपण पतन पाहतो। तेजोमय कार्य कसं असावं, उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य इथे साध्य केलं जातं। तेजस या गोलंदाजाच्या माध्यमातून एकूण गडी बाद 2। नवीन फलंदाज आता मैदानामध्ये दाखल होत आहेत। सुमित भोईर ज्या गोलंदाजाला आता प्राचारण केले गेले, अविनाश पाटील आणि सुमित भोईर या मधल्या फलीतील खेळाडूंना आता संघाचा डाव सावरायचा आहे। दोन्ही संघ तुल्यबल आहेत।
आता या दोन्ही तुल्यबल्य संघामध्ये ही रंगणारी अतिशय महत्वपूर्ण सामना, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न उघड्या डोळ्याने पाहिलंय तर संघर्षही तेवढाच मोठा करावा लागेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा सामना. प्रहार करण्याचा प्रयत्न, गुडघ्याचा वापर करायचा होता, थोडस बॉडीला स्ट्रेच करून इथे फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हा देखील सिद्ध झालाय. इथे या बॉलवर मिळेल एक सिंगल. अंतिम टप्प्यामध्ये मॅच मध्ये रंगतदार बाणा पेशकश होऊ शकतो, कारण दोन्ही संघ तितकेच इथे तगडे पाहायला मिळतात आणि दोन बलशाली बलाढ्य संघांमध्ये ही आपण मेगा फायनलची भिडत पाहतो. उद्योग मंत्री आमदार चषक 2023 वरती पहिल्या क्रमांकावरती कोण नाव कोरेल, सोनेरी अक्षरामध्ये कोणत्या संघाचं नाव कोरलं जाईल? अक्षय कडू. बूम बूम चेंडू खाली येतो, तिसरा मोहर आगारत. या सीझन मधील बहुचर्चित आपण आणि पाहता. जर रोशन आपण विचार केला ना, दोन्ही संघ विचुंबे संघ आणि डोंगराचा पाडा क्रिकेट संघ, संजू मला वाटतं या दोन्ही संघांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि भाग्य देखील आपण पहा, जे वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेले दोन्ही संघ आज फायनल खेळतात. येस, अतिशय महत्वाचे अनाउन्समेंट रॉकस्टार प्रवीणजी गायकर. प्रवीणजी गायकर, आता जमाना आहे खरं तर तुम्ही पाहिला वेब सिरीजचा, आणि ज्यामध्ये शूरवीर ही जी वेब सिरीज आहे त्यामध्ये एक स्लोगन होता की हमेशा वाईल्ड कार्ड ही ट्रम्प कार्ड बनते आहे, आणि ते दोन्ही संघ अतिशय ट्रम्प कार्ड ठरले या स्पर्धेमध्ये. मिळालेल्या संधीचं सोनं कसं केलं जातं याचं उत्तम उदाहरण इथे पेश करत असताना, आणि मागील बॉल अविनाशची तुम्ही पाहिले, आक्रमण करण्याचा प्रयत्न रोशन तिथे होता. असं वाटलं होतं त्याला की एखादा वेगवान चेंडूची प्रतीक्षा केली जाते आणि तदनंतर स्लोअर वन आला आणि सॉफ्ट डिसमिसल ज्या पद्धतीने होतो तशाच पद्धतीनं अविनाश सारखा आक्रमक खेळाडू बाद झालेत. आता विचुंबे संघ स्पेशली या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अशिकेश भोईर या खेळाडूवर बराच निर्भय असणार आहे. सध्याची परिस्थिती, पहिलं षटक इथे समाप्त झालंय, 2 धावा बोर्डवर तुम्ही पाहतात आणि 3 गडी आता टीमनं सध्या गमावले. पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाजांचं वर्चस्व पाहिलं, परंतु आता आक्रमकता इथे सिद्ध करावं लागेल. कोणत्या संघाचा सिद्धांत उपयुक्त ठरेल हे पाहावं लागेल. पहिलाच बॉल डॉट राहिला. नंबर 1 खेळाडू 7 फडके बॉलिंग ट्रॅक वरती एक कलात्मक गोलंदाजीची आखणी करतो. नक्कीच 17 चेंडू 41 धावांपासून अजूनही संघ दूर आहे. सध्याची परिस्थिती, पहिल्या 7 चेंडूची पाहणी करताना गोलंदाजाचा चांगला बोलबाला सध्या डोंगराच्या पाडा संघाच्या दोन्ही गोलंदाजांना पेश केलाय, परंतु हा चेंडू हवेमध्ये खेळा, फील्ड बॉल खाली. 1 मोर विकेट डाऊन. चौथा दे धक्का टीम विचुंबेला. इथे ग्रामदेवता कोणत्या संघाला पावेल हे पाहावं लागेल. 4 गड्यांची कतल राहिली. एखाद्या गड किल्ल्याचं बुरुज ढासला व त्या पद्धतीने आता पडझड राहिली, परंतु आता डागडुजी करावी लागेल येणाऱ्या फलंदाजांना. गोलंदाजीची भेदकता जरूर पाहिले, परंतु फलंदाजांना थोडंच आता आक्रमक व्हावं लागेल. सुरुवातीचा कालखंड रोशन, रस्त्यानं प्रवास करताना आपण एक नेहमी सुविचार वाचतो, अति घाई आणि संकटात नाही. फलंदाजांना सूर गवसण्यासाठी काही चेंडू बॅटनं फेस करायचे असतात, काही चेंडूंना सन्मान द्यायचा असतो आणि जशी नजर बसेल मैदानामध्ये तदनंतर आक्रमण करायचं असतं. एक नॉर्मली स्ट्रेंथ ही फलंदाजांची हीच असते आणि प्रत्येक फलंदाजांना आक्रमण करणं थोडंसं अंगाशी आले. प्रेशर थोडं इथे पाहायला मिळेल, धावांचं प्रेशर आणि विकेटचं प्रेशर देखील. 7 फटके सज्ज होताना हा इथे फटका खेळा गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. एका धावेनं संघाचं समीकरण थोडं पुढे जाईल. धावसंख्या फलकावर धावा सध्या नमूद होत आहेत. त्या सद्यस्थितीमध्ये 3 धावा. बघा शेवटचा सामना सुरू आहे. प्रेक्षक अजूनही या सामन्याला अगदी डोळ्यात ते घालून बघतायत. रात्रीचे 4:36 झालेत आणि संघर्ष अजूनही मैदानामध्ये जारी आहे. चेंडू आणि धावामध्ये अंतर आहे. आता बॉल शिल्लक आहेत 15 आणि विजयासाठी अजूनही रन पाहिजे 40. मैदानामध्ये सर्व काही संघांना
फलंदाज आशिकेश भोईर याच्यावर डिपेंड करतोय. हा चांगला फटका देखील पाहायला मिळाला. फिल्डर येतील बॉलवर इथे रन मिळेल. आशिकेश या मॅचला कशी फिनिश करेल हे सर्व प्रेक्षकांना पाहायचं आहे, कारण मागील 2 मॅच मध्ये या खेळाडूनं हुकूमत गाजवली आहे. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं डोंगरेचापाडा गावाचे जावई विजय भगत मोरबे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. 7 फटकेला पाहिलं आपण. 4 चेंडूंची सफर राहिली. 1 विकेट 1 डॉट बॉल आणि 2 एकही धावसंख्या येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आणि 4 चांद या मॅच मध्ये कोण लावेल, कारण जिंकण्यासाठी 43 धावसंख्येचा मोठा पल्ला गाठायचा आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल जोडता आली नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. डेफिनेटली अतिशय भेदकता तीक्ष्ण मारा गोलंदाजीचा इथे पाहायला मिळाला. किती स्टँडर्ड आहे बघायला मिळालं. तर बघा ऐवा प्रेक्षक कमाल कॅश साठी इथे पारितोषिक असेल निलेश भोपी आणि तंटामुक्त अध्यक्ष खानाव संदीपभाई पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. माजी सरपंच संजय गवळी साहेब जय मोटार्स, गुरुनाथ शेठ टोमरे आणि विजय शेठ पाटील यांच्या वतीने देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिल्या 2 षटकांचा जर कळ पाहिला तर निश्चितच आई गावदेवी 11 डोंगरेचापाडा संघाच्या बाजूने पाहायला मिळतो, कारण 12 चेंडू मध्ये फक्त धावा खर्च केल्या. 4 चांद लावणारी आपण गोलंदाजी पाहिली. मेगा फायनलचा अंतिम टप्पा आणि 12 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता. आणि बलराम शेठ भोईर यांच्या वतीने देखील 500 रुपये. चौघांच्या वतीने इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज ऐवा प्रेक्षक कमाल कॅश साठी. खाली उजेड झाल्यानंतर या 2 पैकी कोणता संघ असेल तो भव्य मिरवणुकी सोबत आपलं गाव दणाणून सोडेल आणि 4 बाईक अगदी गर्वानं आपल्या गावामध्ये मिरवेल. अजूनही सामना संपला नाहीये. 12 चेंडू विजयासाठी रन हवेत त्या 39 धावा. आशिकेश भोईरवर संघ बराच डिपेंड करतोय. त्याची बॅट मैदानामध्ये चालणं हे संघ खूप अपेक्षित करतोय. निर्णायक षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलेत अक्षय कडू. स्विचिटचा चांगला फटका, जबरदस्त प्रहार झाला. आक्रमण केले बॉलवर आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा ओलांडतोय. हा संघर्षाचा संघर्षमय चौकार. ये पिंजऱ्याने पोपट बोले तशी बॅटिंग मार्क वरती आशिकेश भोईर आता मात्र आक्रमकता सिद्ध करतो. अशीच फलंदाजी आशिकेशला इथे करावी लागेल. डेफिनेटली ही दुधारी तलवार मैदानामध्ये सफासफ वार करताना तुम्हाला पाहायला मिळाली. मागील बॉलवर आणि अक्षयचं स्वागत केलंय चौकारानं. कमी गतीचा हा चेंडू परंतु पंचाने वाईट स्वैर मारा इथे घोषित केला. औषिकच्या खूप बाहेर ना बॉल रिलीज झाला. एक्स्ट्रा चेंडू मध्ये याची गणना इथे केली जाईल आणि धावसंख्या फलकामध्ये थोडा आमूलाग्र बदल तुम्ही पाहाल. संघ सिंगल डिजिट मध्ये एकूण 4 बाद 9 धावा सध्या बोर्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. आणखीन एक खराब चेंडू, आणखीन एक वाईट बॉल. थोडंसं प्रेशर चौकारानंतर इथे पाहायला मिळतंय. पहिल्याच बॉलवरती 6 रन्स येत आहेत. संघर्षाच्या नांदीला आता मात्र सुरुवात होती, कारण या 6 धावा खूप काही बळ देऊन जातील. समीकरण चेंज. 11 चेंडू 33. प्रत्येक चेंडू मागे आता 3 धावा हवेत. इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला वेगवान चेंडू, गतीमध्ये किती बदल पाहायला मिळाला. मागील 2 चेंडू स्विंगिंगला महत्व दिलं होतं, परंतु यावेळेस जास्त गतीनं हा चेंडू इथे रिलीज केला आणि आणखीन एक निर्धार चेंडू. आशिकेश भोईर सारखा आक्रमक विक्रमादित्य खेळाडू ज्यांच्यावर संघ डिपेंड करतोय. तर या स्पर्धेची आन बान शान मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून आज या पनवेल तालुक्यामध्ये या कानाव गावामध्ये एक नवा रेकॉर्ड पाहिलात, ती 12 बाईकच्या स्पर्धेचे आयोजक आणि आज महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सन्माननीय उदयजी सामंत साहेबांची उपस्थिती तुम्ही पाहिलीत. ते बिंदासबाई टोमरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांचे या ठिकाणी शुभागमन. त्यांच्या समवेत सुकेश भोपी धीरेंद्र विभाग प्रमुख, त्याच्यानंतर हेमंत ठाकूर यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय.
आणि सूरज पालकर शिवसेना शाखा प्रमुख यांचंही सहर्ष स्वागत. परंतु ज्यांनी गेली महिनाभर या स्पर्धेसाठी दमदार मेहनत घेतली ते सूरजभाई कर्णूक यांचंही काही क्षणातच या ठिकाणी आगमन होईल. कार्यकुशल, निर्भयी, विनम्र व्यक्तिमत्व, आपल्या निस्वार्थी कर्माने दुसऱ्यांच्या मनात घर करून जगणे ही जीवनातील सर्वात मोठी कमाई असते आणि भाईने आपल्या जीवनातील सर्वात मोठी कमाई कमवली याचं ज्वलंत उदाहरण आज या दिग्गज पाहुण्यांच्या उपस्थितीनं तुम्ही आम्ही साक्षीदार बनलो या भाईंच्या अगदी मोठ्या कमाईचे. नक्कीच बिंदास बाई, खऱ्या अर्थानं भाई ही पदवी त्यांना जनतेने दिली आहे. शुद्ध बीजा पोटी फले रसाल गोमटी या संत वचनाशी साजेस ठरणार राजभिंड व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय बिंदास बाई ठोंबरे. मैदानामधील संघर्षाकडे आपण पाहूया. स्विचिटचा फटका हाही त्याच एरियामध्ये, हाही फटका जबरदस्त आहे. पाटला सुरू आहे परंतु बॉल रोखणं अवघड बनलं आणि चेंडू सीमारेषे पलीकडे चौकार. हे हातावर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा बिंदास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश ठोंबरे हा सेनेचा वाघ. धन्यवाद डीजे. मित्रांनो बघा, एखादी नाईट स्पर्धा बनवणे म्हणजे खाऊ काम नाही. सूरज कर्णूक आणि संजीव पाटील यांनी फक्त 15 दिवस अगोदर जाहिरात सोडली आणि त्याच्यानंतर अवघ्या 15 दिवसामध्ये हे दमदार आयोजन हे ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. आणि मी खास करून तारीफ करेन माजी सरपंच बलिराम शेठ पाटील, माजी सरपंच लहू शेठ पाटील, तंटामुक्त अध्यक्ष खानाव संदीप पाटील साहेब, माजी उपसरपंच खानाव ग्रामपंचायत पांडुरंग शेठ दिसले साहेब, मधुकर भगत साहेब, चिक्या बैलाचे मालक दीपक शेठ तवले यांच्या वतीने दमदार योगदान या ठिकाणी त्यांचंही सहर्ष स्वागत. 8 चेंडू आणि विजयासाठी पाहिजेत अजूनही 25 धावा. आपण धूम 3 सगळ्यांनी पाहिला, त्यामध्ये खूप सुंदर वाक्य होतं की बंदे हैं हम उसके हम पे किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारों ओर, इरादे है फौलादी हिम्मत है हर कदम, अपने हाथों किस्मत लिखने आज चले हम. आणि असाच हा सामना मैदानामध्ये. नक्कीच विजयाची आशा घेत पुढच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी दोन्ही संघ इथे मात्र आतुरतेने पुढे सरसावत आहेत. एकूण चेंडू शिल्लक असतील 8 जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना खेळाडू अक्षय कडू बुम बुम पाठोपाठ 5 मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या ज्याने जिंकले असा खेळाडू बुम बुम आग ओकतो. विकेटचं पतन, अजून एक मोहरा गारद. कोणी गरीब माणूस हा येता धावून दारात, मोठ्या मनाचा हा माणूस करी हसून स्वागत. लय मनाचा. तर या ठिकाणी आपण नितीनभाई माली, अपूर्वा इन्व्हर्टर तथा शिवसेनेचे कार्यकर्ते यांचंही सहर्ष स्वागत. नवीन पनवेल विभाग प्रमुख या ठिकाणी रोहन शेठ गायकवाड आपलंही सहर्ष स्वागत. चेंडू आणि धावामधील आता अंतर येऊन थांबलाय. 7 चेंडू आणि रन पाहिजेत 25. आशिकेश्वर संघ डिपेंड होता, त्यांनी आतापर्यंत 3 चौकार ठोकले परंतु आता त्याचे विकेट मिळाल्यानंतर आशेची जी उमलती किरण होती ती मावलताना जरूर पाहायला मिळते. परंतु आता मिडल ऑर्डर मध्ये आलेले बॉटम एंडचे फलंदाज आपण पाहू शकाल सुशीलजी भिंगारकर आणि त्यासोबत फलंदाज विनोदजी भोईर यांना तुम्ही पाहतायत. हे 2 लेजंड खेळाडू या मॅचला कसंही कलाटणी देतील हे देखील प्रेक्षक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. 7 चेंडू जिंकण्यासाठी 25 समीकरण. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. इथे मोठा फटका येणं गरजेची बाब असताना इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. जे खऱ्या अर्थानं वाघाची आपण डरकाली पाहिली. खऱ्या अर्थानं खानाव नगरीमध्ये अलीकडच्या काही तासामध्ये छावणीचं स्वरूप आलेलं पाहिलं आणि निश्चितच शक्ती प्रदर्शन काय असतं हे बिंदासबाई ठोंबरेंच्या माध्यमातून या स्पर्धेच्या वतीनं पाहिलं. खऱ्या अर्थानं मैत्री, दोस्ती, यारी, भावकी आणि गावकी जेव्हा एकत्र येते तेव्हा काय घडतं याचं उत्तम उदाहरण निश्चितच उद्योग मंत्री आमदार चषक 2023 मधील ही खानाव गावची स्पर्धा. डेफिनेटली. आणि आता शुभेच्छा देण्याची वेळ आणि त्यासोबत आभार प्रदर्शनाचे वेळ निकट येताना तुम्ही पाहाल. मी सन्माननीय रुपेशजी ठोंबरे आणि आमचे आपले सर्वांचे बिंदासबाई, भाई तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्यांच्या काना इतका विशाल असावा
अडचणी त्या उंदरा इतक्या अगदी छोट्या आणि लहान असाव्या. आयुष्यात विघ्नार्थाच्या सोंड्या इतक्या लांब आणि विशाल तुमचं आयुष्य असावं आणि आयुष्यातले प्रत्येक क्षण आणि सण हे मोदकाप्रमाणे गोड असावे. याच तुम्हाला आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं भरघोस अशा शुभेच्छा इथून जाताना नक्कीच देऊ. 6 चेंडू आणि विजयासाठी आता रन पाहिजे टोटल 25. 25 धाबा. आव्हान मोठं दिसायला लागलाय. काय लढलाय डोंगराचा पाडा संघ मैदानामध्ये. अफाट कर्तृत्व घेऊन लढलाय. हा पहिला बॉल इम्पॉर्टंट होता. या बॉलवर प्रहार होणं गरजेचं होतं. शेवटच्या षटकामध्ये कैलास पहिल्याच बॉलवर लोअर फुलटॉस चेंडू त्याने रिलीज केला. रन मिळाले फक्त आणि फक्त 1 धाव या बॉलवर आली. आता बॉल आणि चेंडू मधील इक्वेशन अनालायसिस जे आता शिल्लक राहिलंय. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी 4 षटकार 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. 5 चेंडू आणि निश्चित जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची आवश्यकता. मोठा फटका खूप इम्पॉर्टंट असणार आहे. परंतु बॉलिंग ट्रॅक वरती बर्थडे बॉय कैलास खेळणेकर सज्ज असताना पहिला चेंडू फक्त सिंगल. समोर बॅटिंग मार्क वरती खेळाडू पाहायला मिळतो. भैरवनाथ 11 विचुंबे टीमचा खेळाडू सज्ज आहे ज्याला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. बॅटिंग मार्क वरती सुशील भिंगारकर सुसज्ज खेळ त्याला साध्य करावा लागेल. ऑन साइडला हा फटका लॉंग ऑन कडे चेंडू विस्थापित होतो. फक्त पाहायला मिळते ती सिंगल. सिंगल डबल न काही होणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील टीम विचुंबेला. आणि नक्कीच या मॅच मध्ये प्रेक्षकांना एक अपेक्षा केली होती की विचुंबे संघ या मॅच मध्ये आपली धडक खूप चांगल्या प्रमाणे मारेल. कदाचित हा संघ चॅम्पियन बनेल. परंतु थोडं शांत होता, संयमी होता. आपण पाहिलं बॅटिंग डिपार्टमेंट मधून पहिल्या सत्रामध्ये टीम डोंगराचा पाडा आणि म्हणून तर म्हटलं जातं ना की जो खामोशी पाल येते व भयंकर तुफान लेके आते. आणि अशी तुफानी कामगिरी या स्पर्धेमध्ये सध्या डोंगरे पाडा टीमची तुफानी खेळी इथे करावे लागेल. खऱ्या अर्थानं शांतीत क्रांती कशी घडवावी याचं उत्तम उदाहरण विचुंबे टीमला इथे साध्य करावं लागेल. फक्त मिळते सिंगल. आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. येणारी चेंडू शिल्लक असतील 3 आणि जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. 2 संघांसाठी मी एकच म्हणेन, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं. लढायचं असतं. फक्त लढायचं असतं. तो लढवय्या बाणा इथे पेशकश करावा लागेल दोन्ही संघांना. परिस्थिती सध्या फार कठीण होऊन बसली आहे. 3 चेंडू आणि विजयासाठी पाहिजे आता 22 धावा. हा चेंडू तुम्ही पाहू शका रिलीज केलाय. तिथे रन मात्र करण्याचा प्रयत्न झाला नाही. आता काही फॉर्मॅलिटीज राहिलेत असाच मी उल्लेख करेन. कारण एक्स्ट्रा चेंडू इथे जर गोलंदाजाच्या माध्यमातून आला नाही तर आता सामना जिंकणं जवळपास हे फार इम्पॉसिबल सारखंच होऊन बसलंय. कारण चेंडू आणि धावामधील अंतर सोमनाथ आम्हाला सांगतायत की बॉल आहेत शिल्लक 2 आणि विजयासाठी पाहिजेत 21 धावा. त्यामुळे मॅच वर चांगली पकड सध्या टीम डोंगराचा पाडा आहे संघाची. आणखी एक इथे मात्र फटका खेळ आहे. क्षेत्ररक्षक फिल्डर बॉल खाली थोडं उलट्या दिशेनं झेल टिपण्याचा प्रयत्न केला. बॉलची अडवणूक तिथेच होईल आणि चेंडू आपण पाहू शकाल सध्या निर्धाव इथे 1 रन येताना पाहायला मिळेल. 5 बॉलवर 5 सिंगल या ओव्हर मध्ये आलेत. सनी फडके कलाकारांच्या माध्यमातून टीम डोंगराचा पाडा संघासाठी शुभेच्छा. त्या चांगला खेळ त्यांचा इथे राहिलाय. खऱ्या अर्थानं इथे पाठोपाठ एकूण 5 सिंगल आणि अशा रीतीनं अंतिम बॉल मार्गस्थ. आणि हा शेवटचा चेंडू होता. पाठीमागे फील्ड केला जाईल. आता इथे प्रतीक्षा केली जाते आणि पंचांचा कोणताही इशारा आपण इथे पाहू शकाल. थोडस अजून संयमानं वेट करावं लागेल. बीमर साठी इथे मात्र रेफर केलंय आणि निश्चितच इथे पाहिलं जाईल. यस लगेच चाचपणी इथे केले जाईल. निर्णायक मोमेंट आहे. काही क्षणातच आता निर्णय तुमच्या समोर नक्की येईल. अगदी क्रुशियल मोमेंट वर चाचपणी केली जाईल आणि लगेच योग्य तो निर्णय. कारण आतापर्यंत खूप चांगलं सर्व काही अगदी सुरळीत आणि जबरदस्त पंचांनी देखील आपलं कार्य किती छान रित्या निभावलं तुम्ही पाहिलंय. प्रतीक भोईर आपण यावं व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. गुरु रंधवा विचुंब्याचे काही क्षणातच या ठिकाणी निर्णय. इट्स अ नो बॉल कॉल. थोडी प्रतीक्षा करावी लागेल.
नो चेंडू आणि या बॉलवर सोमनाथ रन मिळतील टोटल 9+1 रन अशा 2 धावा आणि शेवटचा एक चेंडू विजयासाठी रन पाहिजे त्या टोटल 18 धावा. शेवटचा चेंडू फेकायचा आहे मैदानामध्ये. शेवटचा काही क्षण असतील या ठिकाणी. विकेट जरी घेतला तर जावई डोंगरपाडा गावचे विजय भगत यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज पण फ्रीडचा चेंडू असेल. विजय ते ठेवा आता उद्या कामा येतील. तर या ठिकाणी बघा 2023 उद्योग मंत्री आमदार चषकाचा इथे मानकरी ठरलाय गावदेवी क्रिकेट संघ डोंगराचा पाडा आणि ठरले भैरवनाथ विचुंबे. हार्दिक अभिनंदन. स्टंप आणि एलईडी ठेवा.